पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते BBS न्यूज मध्ये. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. कुडाळ तालुक्यातील कुंदेगावच्या रमेश परब यांनी फुलवली झेंडूची शेती, 10,000 रोपांची केली लागवड. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारंपरिक पिकांच्या शेती व्यतिरिक्त नवीन आणि जास्त आर्थिक फायद्याच्या शेतीकडे येथील शेतकरी वळला आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यातील कुंदेगावातील प्रगतशील शेतकरी रमेश परब ही झेंडूच्या फुलांची शेती करीत आहे. यावर्षी तब्बल 10,000 झेंडू रोपांची लागवड करून गणेशोत्सव काळात त्यांनी तब्बल 1,000 किलो फुलांची विक्री केली. यातून त्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला. अजूनही त्यांच्या फार्म हाऊसवर दसरा सणासाठी झेंडू फुले उपलब्ध असून त्यातूनही जवळपास 500 ते 800 किलो फुले उपलब्ध होतील. सुपीक माती, भरपूर पाऊस आणि निसर्गाची देणगी लाभलेल्या कोकणच्या भूमीत आता केवळ आंबा किंवा भातच नव्हे तर सुगंधी झेंडू फुलांचंही सोनं केलं जात आहे. सणासुदीच्या काळात अत्यंत मागणी असलेल्या या फुलांची शेती आता कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा किरण ठरत आहे. माझं नाव आधी रमेश वासुदेव परब, राहणार कुंदे, भटवाडीत. समजला नाही म्हटलं तरी 15 वर्ष आम्ही ही रोपं आणून लावतो झेंडूची. समजला त्याच्यात उत्पन्न आम्हाला डबल ते टिबल आम्हाला उत्पन्न मिळतं. समजला आणि तिचे जतन आम्ही आमच्या जीवापेक्षा करतो. हे जे ह्याच्यात झेंडूमध्ये लाल पिवळे गोंडे लावतो आणि स्वतःचं आमचं दुकान आहे कसालला आणि आम्ही कणकवली कुडाळ हे झेंडू काढून आम्ही विकतो. समजलं आणि आम्हाला प्रगती शेतकरी म्हणून प्राधान्य मिळालेलं आहे आणि त्याचप्रमाणे मी प्रगती शेतकरी असून 212 एकर आमची जमीन आहे आणि त्याच्यात सगळ्या प्रकारची आमची लागवड केलेली आहे. सागाची आहे, बांबूची आहे, भात शेती आहे. भात शेती नाही म्हटलं तरी भात आम्ही 5 लाखाचा भात विकतो स्वतः. मशागत 5 वेळा फवारणी, खत पाणी 4 ते 5 वेळा घालायला लागतं. समजलं आणि रान ते काढायचं, रान काढलं पाहिजे. रेट आता 50 ते 60 आहे. गणपतीला 200 रुपये किलो होता, 200 आम्ही विकला. त्याकडे ना नवीन पिढी वळेल तर ह्याच्यात फायदा आहे खूप. दुसऱ्याचं गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतः मेहनत केली पाहिजे, स्वतः कष्ट केले पाहिजे आणि पैसे मिळवले पाहिजे. पैशाला लांब जायला नको कुठे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी एपीएमसी भाज्यांची आवक वाढली, दर मात्र स्थिरच. एपीएमसी भाजी मार्केटमध्ये आवक वाढली असून दर मात्र स्थिर आहे. पपई, केळी, कैरी, फ्लावर, कोबी, फरसबी या प्रकारच्या भाज्या दाखल झालेल्या आहेत. पपई 3200 रुपये किलो, केळी 100 किलो, फ्लावर 120 रुपयाला 2.5 किलो तर कोबी 70 रुपयाला 2.5 किलो असे दर आहेत. ग्राहकांचा हवा तसा प्रतिसाद नसल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रातून माल येत असून पावसामुळे अजून महिनाभर असेच दर राहतील. त्यानंतर मात्र दर वाढण्याची शक्यता देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. क्या क्या सब्जियां अंकल आपके पास क्या रेट चल रहा है? इस समय केला भी है, पपैया भी है, अरबी भी है, कैरी भी है, फ्लावर भी है, गोभी भी है. रेट क्या चल रहा है? पपैया चल रहा है 32 रुपया, केला चल रहा है 100 का ढाई, फ्लावर चल रहा है 120 का ढाई, पत्ता गोभी चल रहा है 70 का ढाई. रेट कम हुआ है ज्यादा हुआ है? रेट समझो कि इस समय अभी लेवल में है, कोई ज्यादा नहीं. माल वगैरह कहाँ कहाँ से आ रहा है? ये चारों तरफ से माल आता है, एक जगह से नहीं. कस्टमर है, कस्टमर मतलब आ रहे हैं? कस्टमर अभी इस समय कम है बारिश की वजह से.
अभी बारिश फिलहाल बंद भी हुआ है तो कुछ इफेक्ट पड़ रहा है, आ रहे नहीं आ रहे? नहीं, अभी तो कम आ रहे हैं। तो रेट अभी ऐसा ही रहेगा कि बढ़ेगा या फिर ऐसा रेट ऐसा ही रहेगा, ऐसा रहेगा? कब तक रहेगा? अभी समझो 1 महीना तक ले रहेगा। आपका नाम? अंगद कुमार गुप्ता। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. शहरातील जुळे सोलापूर परिसरातील द्वारकाधीश नगरात नागरी वस्ती ड्रेनेजचे पाणी साचले. ड्रेनेजच्या पाण्यात बसून शिवसेना ठाकरे गट आणि स्थानिक महिलांचे आंदोलन सुरू. प्रशासनाचा निषेध केला. आम्ही महापालिकेला सर्वाधिक कर भरतो, मात्र आम्हाला कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. मागील 15 दिवसापासून घरासमोर आणि परिसरात पाणी साचले. इथे साप देखील पाण्यावर फिरत आहेत. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत. मुलांना शाळेत सोडताना त्रास होतो. रात्रीच्या सत्रात येताना प्रचंड भीती वाटते. जर येत्या 2 दिवसात प्रशासनाने यावर तोडगा नाही काढला तर हेच पाणी घेऊन आम्ही महापालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलन करणार, असा त्यांचा इशारा आहे. का सिटी आणि किशोर चंडक रेसिडेन्सी हा एरिया आहे. आज माझ्या दारासमोर गुडघ्या इतकं पाणी आहे. गेली 12 ते 15 दिवस हे पाणी कंटिन्यू आहे. आम्हाला गाड्या पण आम्हाला आतमध्ये घेऊन जाता येत नाहीत. अक्षरशः आम्ही कोपऱ्यावर कुठंतरी गाड्या लावतो आणि तिथून चालत येतो. आणि आता त्या पाण्याला घाण वास सुटलेला आहे. ड्रेनेजचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आणि 2 लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक प्रत्येक घरामध्ये आहेत. त्यांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल व्हायला लागले. आणि परवा दिवशी 2 साप इथून निघालेले म्हणजे गेलेले दिसलेले आहेत. आता उद्या जर जीवितहानी झाली, आज पाण्यामध्ये करंट उतरून जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण आहे? आज प्रत्येक आमदार, खासदार, प्रत्येक पक्षाचे ते येऊन गेले. नुसतं आयुक्त येऊन गेले, तिथल्या अधिकारी महिला येऊन गेल्या, पण कुणीही त्याच्यावर काहीही तोडगा काढलेला नाही आहे. नुसतं करू आपण त्याच्यावर हे अशी नुसती आश्वासनं चालू आहेत. तर आता हे असं किती दिवस चालणार आहे? आम्ही आज 2 दिवस तुम्हाला फक्त आता इशारा देणार आहे, नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहे. आणि काय नक्की आंदोलन करताय तुम्ही? बसलाय पाण्यामध्ये कशासाठी? काय सर, आंदोलन करायचं एकच उद्देश आहे की गेले 15 ते 20 दिवस झालं पाऊस चालू आहे. त्या पावसामुळे या हातवड भागातील तर पाण्याला जायला जागा नाही आहे. तर जागा नाही तर ड्रेनेजचं पाणीसुद्धा पूर्ण पावसामध्ये मिक्स होऊन अक्षरशः ड्रेनेजचं पाणी, गटरचं पाणी एक होऊन जनतेला नाहक त्रास होत आहे त्या पाण्याचा. आणि त्या पाण्यामुळे आमच्या माता भगिनींना यांना जाताना त्रास होत आहे, शाळेच्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे, साप येत आहेत, विचू येत आहेत. ह्याला जर काय जर दुर्गधी घटना घडली त्याला जबाबदार कोण असणार? आणि हे जबाबदार फक्त महापालिकेचे आयुक्त आणि अधिकारी असणार आहेत. मला सांगायचं एवढंच आहे, आम्ही शिवसेना उद्धव बाळा ठाकरे गटाच्या पक्षाच्या वतीनं आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन पाहणी केली. पाहणी न करता त्या निराकरण केलं तर इथल्या नगरसेवकांना, इथल्या आमदारांना जाग आली पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही मतं मागता त्या जनते जर तुम्ही कामं करत नसाल तर तुम्हाला अधिकार नाही आहे त्या खुर्चीवरती बसायचं, मला एवढं म्हणणं आहे. आणि मला सांगा तर परत तेवढंच, जर आपल्या माता भगिनी या भागात सुरक्षित नसतील तर आपण काय कामाचे अधिकारी, काय कामाचे नगरसेवक आणि काय कामाचे आमदार? तर मला सांगायचं एवढंच आहे, तुम्ही जातीनं लक्ष घालून या हातवड भागातील सोलापूर शहरातील जे बी काही समस्या असतील आयुक्तांनी स्वतः मनावरती घेऊन जातीने लक्ष घालून ह्याचं निराकरण करावं. जर निराकरण जर येत्या 2 दिवसात जर 24 तासात नाही झालं तर आमचे जेवढे माता भगिनी जमलेत आणि आम्ही शिवसैनिक उद्धव बाळा ठाकरे पक्षाच्या वतीनं महापालिका आयुक्तावरती आंदोलन काढल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा इशारा असेल. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे.
इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? दिंडोरी येथील वडखेडे रस्त्यावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. नायिका व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गेला जीव. दिंडोरी तालुक्यातील वरखेडा रस्त्यावर खड्ड्यात दुचाकी आदळून जानोरी गावातील कासे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात स्थळापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही वेळेवर मदत मिळाली नाही. रुग्णवाहिका मागवली असता चालक लग्नाला गेला असून चावी त्याच्याकडे असल्याचे उत्तर मिळाले. स्थानिकांनी चादरीची झोळी करून कासे यांना आरोग्य केंद्रात नेले, मात्र तेथे एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. बराच वेळ आरडाओरड केल्यानंतर अधिकारी 1.5 तासांनी आले, पण तोपर्यंत उपचाराअभावी कासे यांचा मृत्यू झाला. या घटनेचा पाठपुरावा सचिनदा गांगुर्डे करत असून त्यांनी आरोग्य केंद्राची व रस्त्याची पाहणी केली असता परिस्थिती जैसे थे वैसे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच 16 सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हा परिषद अभियंता विभागात भेट दिली असता अधिकारी कार्यालयाबाहेर गेलेले आढळले. कायद्यानुसार हालचाल नोंदवहीत नोंद करणे बंधनकारक असूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणे वृत्तीमुळे नागरिकांना तासनतास भटकंती करावी लागते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी देखील इथे केली गेली आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मराठ्यांविरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना दोन गरजेचं आहे, असं मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य. छगन भुजबळ असं म्हटले की मनोज जरांगे पाटलांना जे जे भेटायला गेले, ज्यांनी जरांगे पाटलांना समर्थन दिले त्यांना बघून घेऊ. छगन भुजबळ काय म्हणला त्याच्यापेक्षा आपण सावध होणं गरजेचं आहे. आता किती जर आपल्या मराठीचे नेते आपल्याला सपोर्ट करत असले, ओबीसी बांधव आपल्याला सपोर्ट करत असले, त्यांना बघून घेऊ जर असं म्हणत असला, त्यांना धडा शिकवा असं जर बोलत असला, तर मराठ्यांच्या लोकांनी सुद्धा जे जे आपल्या विरोधात जात आहेत नेते ओबीसीचे, त्यांना पण धडा शिकवणं आता गरजेचं आहे. आणि मराठा समाजानं दुसरंही काम ताकदीनं करणं गरजेचं आहे. ते म्हणजे जे जे मराठ्यांचे नेते आपल्या पाठीशी उभा राहत आहेत, मग ते पक्ष कोणचाही असू द्या, सत्ताधारी असू द्या, नाही ते विरोधक असू द्या, त्यांच्याही मराठा समाजाच्या लोकांनी ताकदीनं पाठीशी उभा राहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मराठा समाजाने राहावं सुद्धा, कारण जो आपलं काम करतो त्याच्या पाठीशी उभा राहणं आपली जबाबदारी आहे, तर समाजाचं कल्याण होत असतं. त्यामुळं मराठा समाजाने सुद्धा इथून पुढं जे जे मराठ्यांच्या विरोधात जातील त्यांना आता धडा शिकवायचा आहे. जसं छगन भुजबळ करील तशीच भाषा, तीच पद्धत आता इथून पुढं राबवल्याशिवाय ती गप्प बसणार नाही आहे. त्याला जशाल तसं उत्तर इथून पुढं सुद्धा द्यायचं, आता धडे शिकवायचे. आणि याचबरोबर मराठ्यांच्या लोकांना सुद्धा सांगतो, नुसतं गोंधळून जाऊ नका, तर सगळ्यांनी अर्ज करा. कुणबी प्रमाणपत्रासाठी गावागावात समित्या नेमल्यात, त्यांच्याकडे अर्ज करा. शेतू विभागे तिथं अर्ज करा. तुम्हाला माहिती नसेल तर तहसीलदाराकडे विचारा, तिथं अर्ज करा. तुम्हाला चौथा पर्याय आहे, आपले नोंदी शोधणारे पोरं कोण आहेत, आपल्या गावात काम करणारे कोण आहेत, त्यांना विचारा अर्ज कसे करायचे, काय करायचे.
नुसतं गोंधळून जाऊन उपयोग नाही आहे, नुसता मोर्चाचा उपयोग होत नाही, आपण केलेल्या कामाचा उपयोग होत नाही. सगळ्यांनी अर्ज करणं खूप गरजेचं आहे. कसा करावं कळाना असं म्हणून चालत नाही, काय करावं असंही म्हणून चालत नाही. समाजाच्या लेकराचं आता वाटोळं होऊ देऊ नका. गाव स्तरावर तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, कृषी अधिकारी आहे, त्यांना विचारा, त्यांच्याकडे अर्ज करा, त्यांना विचारा. दुसरी पद्धती शेतू विभाग अर्ज करा, तिथंही विचारा. माहिती मिळत नसेल तर तहसीलदारांना विचारा, आपल्या पोरांना विचारा. आणि चौथं काम असं की मराठवाड्यात जिथं जिथं मराठा सेवक आहेत आपले, तालुक्याचे म्हणतो आम्ही, गावचे नाही, तालुक्याचे, त्या सेवकांनी रविवारी 12-1 वाजेपर्यंत अंतरवाली द्या. सगळे कामं सोडा, फक्त मराठा सेवक, फक्त तालुक्याचे मराठा सेवक त्यांनी या. उगाच गर्दी करू नका. आपल्याला सविस्तर चर्चा करायची, त्याच्यावरती आपल्याला एक विचार करायचा आहे. आणि तालुक्याचे मराठा सेवक रविवारी आले की त्यांच्यासोबत तालुक्यात गावात जे नोंदी शोधणारे माणसं आहेत आपले, किंवा दस्तऐवज शोधणारे लोक आहेत, त्यांनी पण अंतरवाली द्या. फक्त तुमच्यासोबत जास्त लोक आणू नका, आपल्याला चर्चा करता येत नाही. काय आहे अंतरवालीत जाऊ आपण चर्चा बघू, चर्चा करता येत नाही हे समजून घ्या. मला समाजाचं थोडं काम करून द्या. आधी यायचं, गर्दी करायची, फोटोच काढू, पण नंतर काढू. अगोदर आपलं काम करू. समाजाचा विषय, सगळे विषय प्रमाणपत्राचे समजून सांगू. आणि सगळ्यांनी प्रमाणपत्र काढा. पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विशेष करून सांगतो, सगळ्यांनी प्रमाणपत्र काढा. विशेष नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक भिवंडी शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित शॉर्ट फिल्म प्रदर्शित. नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित शॉर्ट फिल्म आजपासून पुन्हा प्रदर्शित चालू झाली असून भिवंडी शहरातील PVR या सिनेमागृहामध्ये प्रकाशित करण्यात आली होती. यावेळी भाजपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मूव्हीसाठी दाखल झाले होते. देशभरात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असून त्यानिमित्ताने त्यांच्या बालपणावर आधारित शॉर्ट फिल्म चलो जीते हे पुन्हा एकदा देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येत आहे. या चित्रपटाच्या पुनरावृत्ती बरोबरच चलो जीते हे सेवा का सन्मान या नावाने एक विशेष उपक्रम देखील सुरू करण्यात आला आहे. हा चित्रपट आता सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध असून त्यातून तरुण पिढीला सेवा, त्याग आणि सामाजिक उत्तरदायित्व याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे. PVR या चित्रपटगृहामध्ये भाजपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देखो, मोदी जी की जो हम लोग मूवी देखने आए थे, सही में कि बहुत इंटरेस्टिंग मूवी थी. मतलब दिल को छू जाने वाली थी, भा जाने वाली थी. कल उनका जन्मदिन था. हमने भारतीय जनता पार्टी की तरफ से रक्तदान शिविर करके ये साझरा भी किया. मोदी जी को मतलब कल के ही दिन उनका ऐसा बोलना था कि गरीब और वंचितों तक आप पहुँचो, दूसरों के लिए जीना सीखो. और आज इस मूवी देख के हमें पता चला कि कैसे उन्होंने बचपन में ये कदम उठाया था. हम लोग बचपन में कभी सोचे भी नहीं थे. और ये जो है ये रियल ट्रू स्टोरी है कि उन्होंने बचपन में अपने दोस्त हरीश सोलंकी को, जो कुछ परेशानी की वजह से या जो आर्थिक परिस्थिति नहीं थी, स्कूल में नहीं आ पा रहा था, तो मोदी जी ने बहुत कोशिश की. और इसमें एक शॉट और देखा, मोदी जी जिनको भी मिलते थे उनको पूछते थे आप किसके लिए जी रहे हो, आप किसके लिए जी रहे हो. तो उसमें उन्होंने उनके टीचर ने उनको बताया कि भगत सिंह जी और अपने सुखदेव जी और इन लोग को जो सजा हुई तो वो किसके लिए जिए थे. तो उसका मोदी जी ने एक सॉलिड आंसर दिया कि देश के लिए वो लोग जिए, कि बाबा देश की स्वतंत्रता के लिए जिए. तो उससे उनको खुशी मिली मोदी जी को. और उन्होंने वो बच्चे को पढ़ाने के लिए एक बाल नाट्य सादर किया. वो बाल नाट्य से उनके गांव के मुखिया ने उन्हें एक इनाम दिया. और उस इनाम को से उन्होंने एक गणवेश लेके अपने दोस्त को दिया
और एक किताब दी, और वो किताबें और गणवेश लेके मोदी जी का दोस्त जब उस स्कूल में दाखिल हुआ, तब उस दिन सब बच्चे लोग के से भी ज़्यादा खुशी मोदी जी के चेहरे पे दिखी आई। वो खुशी देख के मेरे दिल को बहुत अच्छा लगा, और मैंने भी ठान लिया कि अपने लिए जीने से अच्छा दूसरों के लिए जीने में जो खुशी है वही खुशी अच्छी है, और हम लोग भी वही कोशिश करेंगे। ये हम हमारी पार्टी की तरफ से आपको बोलते हैं। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात बंदूकधारी अंगरक्षक आले होते. यावर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हे प्रमुख दीपेश म्हात्रे यांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज काही लोक शस्त्र घेऊन आले होते, जणू काय एखाद्या लढाईसाठी चालले आहेत. अशा लोकांना भारताच्या बॉर्डरवर पाठवलं पाहिजे. महापालिकेत कुठलेही शस्त्र आणण्यासाठी बंदी असताना देखील काही लोक आपले शस्त्रधारी बॉडीगार्ड्स घेऊन आज महापालिकेच्या आवारात दिसून आलेले आहेत. याच्यावरती जेवढा खेद व्यक्त करावा तेवढा कमी आहे. माझी अशी विनंती आहे की यांना भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर पाठवलं पाहिजे, हे तिथे लढाईला शोभून दिसतील. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. जयंत पाटील यांच्या मातृत्व आणि पितृत्वावर शंका उपस्थित करणारी भाषा योग्यच नाही, असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं. सर, वारंवार भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांवरती भाष्य करताना पाहायला मिळतात. मात्र आज खालच्या पातळीवरती जयंत पाटील यांच्यावरती टीका केलेली पाहायला मिळते. ते वरच्या पातळीवर कधी बोलतच नाहीत. ते बोलताना कायम खालचीच पातळी गाठतात. 7 वेळा वाळवा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मितभाषी, अत्यंत सुसंस्कृत आणि कधीही कुठल्याही भाषेचा दुरुपयोग न करणारे, प्रचंड प्रशासकीय अनुभव पाठीशी असलेले म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांच्या मातृत्वाविषयी, यांच्या पितृत्वाविषयी ही शंका व्यक्त करताना म्हणजे काय भाषा आहे. राजाराम बापू पाटलांसारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ सहकारमर्षी आणि जे आता नाहीत, आपल्यात नाही आहेत, ते त्यांच्या मातृषीही आपल्यात नाही आहेत, आणि जयंत पाटील हे प्रचंड मातृभक्त आहेत. अशी भाषा वापरणं हे माझा प्रश्न बीजेपीला आहे की नेतृत्वाचा जोपर्यंत आशीर्वाद नाही तोपर्यंत हिंमतच होणार नाही असं काही बोलायची. नेतृत्व काय नेमकं काय करणार याच्या बाबतीत? महाराष्ट्राची राजकारणाची पातळी कुठल्या स्तरावर घेऊन चाललो आहोत आपण? ही भाषा झाली एखाद्या आईबद्दल बोलायची. तुमची आई आहे काय, माझी आई काय? आई असते हो शेवटी. काय भाषा आहे? महाराष्ट्र बघतोय उघड्या डोळ्याने. पण वारंवार अशा प्रकारे वक्तव्य का? पण हे जोपर्यंत नेतृत्वाचा पाठिंबा नाही तोपर्यंत हे असले कार्यकर्ते बोलतच नाही. आम्हाला माहिती आहे, आम्ही असं चुकून जरी बोललो तर पवार साहेबांचा 3ऱ्या मिनिटाला फोन येईल की माजला का रे तू. ही भीती काय आमच्या मनात आहे, त्यामुळे शब्दांना लगाम घालणं ही आमच्या सवयीत आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी बोलतात. तर आम्हाला पण येतं, पण आम्ही नाही ना कधी कोणाच्या आईवरनं वगैरे बापावरनं वगैरे बोलत. काय पद्धत आहे? सत्तेची मगरुरी, सत्तेचा गुरूर, सत्तेचा माज इतका की कोणाच्या आईबद्दलही बोलावं आपण.
आणि नेतृत्व जोपर्यंत मागे नाही तोपर्यंत कुठलाही कार्यकर्ता हिंमत दाखवत नाही. सांगलीच्या राजकारणामध्ये आतापर्यंत एक सुसंस्कृत चांगली सोडून द्या, महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या हीन दर्जाची वाक्य कधी वापरली गेली आहेत असं माझ्या तरी ऐकण्यात आलेलं नाही. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. बीडमध्ये रेल्वे सेवा आली याचा आनंद आहे. याचे श्रेय गोपीनाथ मुंडे आणि बजरंग सोनवणे यांना जाते, असं करुणा मुंडे यांचं वक्तव्य. बीडमध्ये ट्रेन आली त्याच्या मला खूप खूप आनंद आहे, पण याचा पूर्ण श्रेय माझे सासरे माननीय गोपीनाथ मुंडे आणि आता जे श्रेय आहे पूर्ण बजरंग बाप्पाला जात आहे. क्योंकि सगळ्यांना माहिती आहे की आज जरी ये भाऊ बहीण तिकडे असते तो आज गेले 45 वर्ष झाले पण ट्रेन आली नाही. जरी हे लोक असते ना आता पण ट्रेन नाही आली असती. पण आज बजरंग बाप्पानी खूप पाठपुरावा करून फॉलोअप घेऊन संसद भवनमध्ये मोदी साहेबांशी, अमित साहेबांशी बोलून आज बीडमध्ये ट्रेन आणली. याचा मी खूप खूप धन्यवाद करते. जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. भाजी विक्रेत्यांच्या बैठकीत भाजप ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा. गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरात पाचकंदील भागात मनपात घेतलेल्या नो हॉकर्स झोनच्या निर्णयाविरोधात किरकोळ भाजी विक्रेते चांगलेच आक्रमक झाले आहे. प्रशासनाने गांधी पुतळा ते पाचकंदील परिसरात केलेला नो हॉकर्स झोन विरोधात भाजी विक्रेत्यांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपचा एक गट या निर्णयाचे स्वागत करीत आहे. आता यावरून चांगलेच रणकंदन पेटले आहे. आज भाजी विक्रेते आणि सर्वपक्षीय बैठक धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या आपली बाजू मांडत असताना भाजपचे माजी नगरसेवक हिरामन गवळी हे त्यांच्या वक्तव्यावर टिप्पणी करत होते. यावरून शुभांगी पाटील यांनी त्यांना जाब विचारला असता भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अपंगळ हे यावेळी चांगलेच आक्रमक झाले व त्यांनी उपजिल्हाधिकारी, खासदार व पोलीस उपअधीक्षक यांच्या समोर शुभांगी पाटील यांच्या पतीला धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकारामुळे धुळ्यातील नो हॉकर झोनवरून अधिकच राजकारणात तापाताप पाहायला मिळत आहे. आज धुळे शहरात आमदार, खासदार धुळ्यातले आणि अधिकारी वर्ग, SP साहेब पण यांच्या समोर हॉकर्ससाठी मीटिंग घेण्यात आलेली होती. आंदोलनाला बसलेले होते म्हणून त्या मीटिंग दरम्यान आम्ही फक्त एवढंच बोललो की गरीबाला पण न्याय द्या आणि धुळे शहर पण सुंदर असं ठेवलं पाहिजे, पण गरीबाला ते जे भाजी विक्रेते आहेत त्यांना कुठेतरी एक योग्य ठिकाणी जागा द्या. हे बोलत असतानाच याचे माजी नगरसेवक, भाजपाचे माजी नगरसेवक हिरामन गवळी डायरेक्ट अंगावर धावूनच गेले आणि म्हटले की शुभांगीताईंच्या दारासमोर यांना गाड्या लावायला लावा. मी म्हंटली माझ्या दारासमोर लावा, मला काही हरकत नाही. म्हणजे या सत्ताधाऱ्यांनी उलट कुठेतरी न्याय दिला पाहिजे गरीब जनतेला. ते सोडून भाजपाचे नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी काहीही विचार न करता एक सामान्य कार्यकर्तीच्या अंगावर धावून गेले. म्हणजे यांची संस्कृती, सत्ताधाऱ्यांची संस्कृती ही महिलांच्या अंगावर धावून जाण्याची आहे असं आज दिसून आलेलं आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट.
तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? आजचे बातमीपत्र इथेच संपले. भेटूया पुढच्या भागात ठळक घडामोडींसह.